नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. डोंबिवलीतील फिनिक्स इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा. 100हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक. 4 आरोपींना ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या. अन्य आरोपींचा शोध सुरू. ऑनलाईन व्यवहार, विविध स्कीम, इंटरनेट साइट, बनावट फायनान्सच्या कंपनी इत्यादींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फसवणूक करून लोकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असताना आपण पाहत आहोत. यावर सायबर सेल सारखी यंत्रणा कामे करते, परंतु तरीही यातील गुन्हे कमी होताना दिसत नाही. उलट अधिकाधिक जास्त गुन्हे घडत असल्याचे समोर येत आहे. अशाच प्रकारची घटना डोंबिवलीत घडली असून 100हून अधिक नागरिकांची फिनिक्स इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक झाली. यावरून पोलिसांनी काही आरोपींना बेड्या ठोकल्या असून इतर आरोपी फरार आहेत. या प्रकरणी तक्रारदाराचे वकील संग्राम गुले पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, डोंबिवलीमधील फिनिक्स इन्व्हेस्टमेंट सोल्युशन नावाची कंपनी होती. यात हे लोक स्कीम चालवायचे आणि गुंतवणुकीच्या स्कीममधून भरपूर परतावा देतो असे आमिष दाखवून लोकांची गुंतवणूक घ्यायचे आणि काही काळानंतर त्यांनी परतावा देणे बंद केले. 2024 सालानंतर त्यांनी ऑफिसही बंद केले. 70 ते 80 लोक तक्रारदार माझ्याकडे आले होते. त्यांच्या मार्फत तक्रार नोंदवून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा ठाणे यांच्या मार्फत कारवाई होऊन आज त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यात मुख्य आरोपी 8 आहेत. त्यांच्यातील अमोल तायडे म्हणून जो आहे त्यालाही अटक झाली आहे. आर्थिक शाखेचे खरं तर कौतुक करायला पाहिजे, जे की त्यांनी यामध्ये सलोख तपास केलेला आहे. गौरव भगत, विकी पटणे, देवेंद्र तांबे, अमोल तायडे अशी आरोपींची नावे आहेत. हा गुन्हा जून 2025 साली दाखल झालेला आहे. फसवणुकीचा आकडा 5 कोटीच्या वर गेल्यामुळे हा गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग करण्यात आला. अशा प्रकारे डोंबिवलीतील फसवणुकीची गंभीर घटनेचा उलगडा झाला असून आरोपींना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून बेड्या ठोकवण्यात आल्या आहेत. मी ॲडव्होकेट संग्राम घोगे पाटील. हा डोंबिवलीमध्ये फिनिक्स इन्व्हेस्टमेंट आणि फिनिक्स इन्व्हेस्टमेंट सोल्युशन नावाची कंपनी होती. त्याच्यात हे लोक स्कीम चालवायचे आणि गुंतवणुकीच्या स्कीमेमधून भरपूर परतावा देतो असं आमिष दाखवून लोकांची गुंतवणूक घ्यायचे आणि काही काळानंतर यांनी परतावा देणं बंद केलं. 2024 सालानंतर यांनी ऑफिसही बंद केलं. 70 ते 80 लोक तक्रारदार माझ्याकडे आले होते. त्यांच्यामार्फत तक्रार नोंदवून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा ठाणे यांच्यामार्फत कारवाई होऊन आज त्यांना अटक झालेली आहे. यात मुख्य आरोपी 8 आहेत आणि अजून याच्यात विशेष म्हणजे अमोल तायडे म्हणून एक एजंट, यालाही MPID कायद्यान्वये अटक झालेली आहे. हे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचं खरं तर कौतुक करायला पाहिजे की त्यांनी याच्यात सखोल तपास केलेला आहे. याच्यात आतापर्यंत 5 आरोपी अटक झालेली आहेत. त्याच्यात गौरव भगत, विकी पटणे, देवेंद्र तांबे आणि अमोल तायडे अशी त्यांची नावे आहेत. आणि अजून एक आरोपी माझ्यामध्ये फरार आहे. ही तक्रार ॲक्च्युली जून 2025 साली हा गुन्हा दाखल झालेला आहे डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये. परंतु फसवणुकीचा आकडा हा 5 कोटीच्या वर गेल्यामुळे तो आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.